सर्वांना नमस्कार। आज आपण पाहणार आहोत महा टीईटी 2026 या टीईटी मध्ये येणाऱ्या टीईटी मध्ये जी आपली 28 जूनला टीईटी आहे त्याचा थोडाच आठवडाभर आपल्याकडे शिल्लक आहे। या अगोदर आपण सगळे लेक्चर्स तुम्हाला नोट्स पूर्ण पाठवलेले आहेत आणि तुमची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। आता उरलेल्या वेळेमध्ये आपण नक्की काय आणि कशा पद्धतीने तयारी करावी या संदर्भातला छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतोय आणि या स्ट्रॅटेजीनं पेपर 1 आणि पेपर 2 ची जी स्ट्रॅटेजी दिलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही सुरुवात करा। या नोट्स तुम्हाला ऑलरेडी अगोदर मिळालेले नसतील किंवा इतर विषयातून तुम्ही जरी अभ्यास केला असेल इतर नोट्स किंवा पुस्तकं वापरून, तर आता उरलेल्या वेळ कमी वेळ परिपूर्ण आता अभ्यास न करता थोडक्यात आणि प्रत्येक विषयाची काय आणि कशी तयारी करावी या संदर्भातली माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देते। आता याच्यामध्ये बघा आपले पेपर 1 आणि पेपर 2 अशा पद्धतीची आपली स्ट्रॅटेजी आहे आणि त्यानुसार आपल्याला पेपर पास होण्याचा थोडक्यात मी तुम्हाला इथं स्ट्रॅटेजी सांगतो। पेपर 1 तुलनेत पेपर 2 च्या तुलनेत पेपर 1 पास होणं खूप सोपं आहे, लक्षात घ्या। तर याच्यामध्ये आपल्याला काय करावं आणि उरलेल्या वेळेत नक्की त्या विषयामध्ये कशा पद्धतीने वेटेज देऊन काम करावं। तुम्हाला परत एकदा सांगतो, तुम्ही कितीही अभ्यास केला तरी आपल्याला वाटतं की शेवटपर्यंत आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये 100% अभ्यास झाला असं कुणालाही वाटत नाही। तर पहिलं एक काम करा, आपला कॉन्फिडन्स बिल्डअप करणं आणि आपला जेवढा काय अभ्यास झालेला आहे त्या अभ्यासावर आपण ही परीक्षा पास होऊ शकतो हे पहिल्यांदा आपण डोक्यात ठेवा आणि आत्मविश्वासपूर्वकच परीक्षेला जावा। भले तुमचा अभ्यास भरपूर झालेला आहे आणि अभ्यास आत्मविश्वास नसेल तर या स्पर्धा परीक्षेमध्ये आपण पास होऊ शकत नाही, लक्षात ठेवा। त्यामुळं जेवढा काय अभ्यास झालाय तरी माझा परिपूर्ण अभ्यास झालेला आहे किंवा मी परीक्षा आता आहे या अभ्यासावर मी पास होऊ शकतो या कॉन्फिडन्सनं परीक्षेला जाणं सगळ्यात महत्वाचं आहे अभ्यासापेक्षाही। ठीक आहे, तर आता तुम्हाला विषय वाईज मी या अगोदर पण सांगितलेलं आहे आणि आता तुम्ही काय लेक्चर बघत बसणे किंवा युट्यूबवरचे व्हिडिओ पाहत बसण्याची आता बिलकुल वेळ नाही। आता पूर्णपणे तुमच्याकडे मटेरियल आणि त्यामधलंच तुम्ही रिव्हिजन करणं हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे। आता कुठल्याही बाकीच्या प्रश्नपत्रिका वेळ लावून एखादा दुसरा प्रश्नपत्रिका संच सोडवा, पण जास्त सोडत बसू नका, कारण त्या प्रश्नसंचमधील प्रश्नांची रचना किंवा काठीण्य पातळी कमी अधिक अगोदरच्या पेपरपेक्षा असू शकते। त्यामुळं तुम्ही प्रश्नसंचच विकत घेणे आणि त्यावरचेच प्रश्नाचा सराव करणं अपेक्षित होतं जे तुम्ही ऑलरेडी केला असेल। आता तुम्ही प्रश्नपत्रिका वेळ लावून एखादं दुसरं सोडून झाले असेल तर बाकीचं तुम्ही फक्त याचा सराव करा आणि त्या विषयाचं त्या स्ट्रॅटेजीने किंवा जे मटेरियल सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही कामाला लागा। एक शिक्षक म्हणून मी सांगतो, आता आपली शाळा 2-3 दिवसापूर्वी सुरू झालेली आहे। शाळा सुरू झाल्यानंतर शाळेतील कामकाजामुळे आपल्याला या परीक्षेला वेळ कमी पडतोय किंवा सकाळचा एखादा तास किंवा संध्याकाळचा एखादा तास एवढाच वेळ आता आपल्या समोर आहे। या 2 तासामध्ये काही करून सकाळचा 1 तास आणि संध्याकाळचा 1 तास काढा। या तासामध्ये तुम्ही प्रत्येक विषयाचा नक्की काय आणि कितपत अभ्यास करावा आणि आपण पास होण्यासाठी नक्की सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपल्याला फक्त ही परीक्षा पास व्हायची आहे। मेरिट पेक्षा परीक्षा पास होणं खूप सोपं आहे आणि त्या स्ट्रॅटेजीनंच तुम्ही काय करायचं आहे, कामाला लागायचं। आता मी इथं तुम्हाला सांगतोय त्या पद्धतीने कामाला लागा। पहिला महत्वाचा विषय म्हणजे पेपर 1 तुम्हाला क्वालिफाय करण्याचं इथं स्ट्रॅटेजी सांगतोय। पेपर 1 क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला सांगतो, आपला जो मराठी आहे, मराठी आणि हिंदी तुम्हाला माध्यम हिंदी निवडा म्हणून सांगितलं असेल होतं, तर ते हिंदी जर निवडलं असेल तर तुम्हाला मराठी आणि हिंदी जे 2 पेपर येतात त्याच्यामध्ये हिंदीच्या ऐवजी माध्यम तुम्ही मराठी निवडलं असेल तर तिथं इंग्लिश येईल। तर ज्यांनी मराठी हिंदी माध्यम, बऱ्याच जणांचा परत एकदा रिसीट आल्यानंतर फोन आला होता, सो इथं माध्यम आम्ही हिंदी निवडलंय मग आपल्याला हिंदीमध्ये सगळे पेपर येतील का? बिलकुल नाही। माध्यम जर आपण हिंदी निवडलं असेल तर इंग्रजीच्या ऐवजी 30 मार्काला फक्त आपल्याला काय येणार आहे, तिथं हिंदी येणार आहे। बाकीचा सगळा विषय, बाकीचे जे सगळे विषय आहेत ते आपल्याला मराठी आणि पॅरलल त्याला दुसऱ्या पेजवर साईडला इंग्रजी असं ट्रान्सलेट फक्त केलेलं असतं। तर माध्यम हिंदी निवडलं तर 30 मार्काचा पेपर फक्त हिंदीचा येतो। बाकीचे जे सगळे विषय आहेत पेपर 1 आणि 2 चे ते सगळे आपल्याला मराठीमधून येणार आहे। तर आता सगळ्यात महत्वाचे पेपर 1 आणि पेपर 2 ची ही स्ट्रॅटेजी मी जी सांगतोय या स्ट्रॅटेजीनंच इथून पुढे काम करा आणि परीक्षेला पण त्या पद्धतीने सामोरं जा। पेपर 1 आता 150 पैकी आपल्याला फक्त 90 प्लस किंवा 90 ते 100 प्लस आपण हे ठेवायचं, टार्गेट ठेवायचं जेणेकरून आपण 90 प्लस होऊ शकतो।
कास्ट ओपन काही जरी असलं तर तुम्ही 90 प्लस किंवा 100चं टार्गेट घेऊन काम करायचं. पहिली गोष्ट सांगतो, पेपर 1 ला आपल्याला वेळ पुरत नाही. सगळ्यात महत्वाचा विषय पेपर 1च्या बाबतीत वेळेचा आहे. कारण सांगतो तुम्हाला विषयानुसार. तर पेपर 1 ला वेळ पुरत नाही. पेपर 2 ला सुद्धा विज्ञान गणित या विषयासाठी आपल्याला वेळ कमी पडतो. सामाजिक शास्त्र पेपर 2 चे जे आहे त्यासाठी आपल्याला भरपूर वेळ शिल्लक राहतो. तिथं वेळेचा काही विषय येत नाही. तर पहिली गोष्ट सगळ्यांनी समजून घ्या आणि हा व्हिडिओ जे टीईटीची तयारी करणारे शिक्षक विद्यार्थी असतील त्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून बऱ्याच जणांचे फोन येत आहेत. मला सुद्धा आता शाळेच्या वेळेमुळे पूर्ण वेळ अभ्यास, पूर्ण वेळ तास घेणं किंवा तुमच्या वेळेनुसार किंवा माझ्या वेळेनुसार तासाचं ऍडजस्टमेंट करणं शक्य होत नसल्यामुळं मी आता काही इम्पॉर्टंट प्रत्येक विषयांचे इम्पॉर्टंट लेक्चर्स तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात माझ्या वेळेनुसार तुम्हाला व्हिडिओ करून ते पाठवतो. तुम्ही तुमच्या वेळेनुसार ते पाहून घ्या. पण ते व्हिडिओ जास्त लांब नसणार आहेत, थोडक्यात आणि इम्पॉर्टंट. त्यामध्ये प्रत्येक विषयाचे ट्रिक्स मी सांगतोय तेवढ्या तुम्ही फॉलो करत जा. पेपर 1 ची स्ट्रॅटेजी सांगतो आपल्याला. 150 पैकी तर आपल्याला 150 पैकी आपल्याला फक्त 90 प्लस म्हणजे 100 प्लस धरा. 100 प्लसचं टार्गेट द्या आणि त्या पद्धतीने कामाला लागा. पेपर 1 मध्ये पहिला जो विषय आहे मराठी आणि हिंदी. पेपर तुम्हाला कशा क्रमाने असेल तर पहिल्यांदा हे 2 विषय घ्यायचे. एबीसीडी जो पॅटर्न असतो, काही ना हिंदी अगोदर येईल, काही ना समाजशास्त्र अगोदर येईल. तर सगळ्यात पहिल्यांदा पेपर सोडवताना पहिल्यांदा मराठी सोडवायचं, मराठी नंतर हिंदी सोडवायचं. आणि मराठी आणि हिंदी इथं तुमचे 25 प्लस स्कोर होणं अपेक्षित आहे. मराठी 25 आणि हिंदी 25. इथं 25 म्हणजे 50 गुण जर झाले तर तुम्ही तर टीईटी पास आउट होण्याचे 90% चान्सेस झाले. कारण मराठी आणि हिंदी हे खूप सोपे विषय आहेत. मी या अगोदरचे तुम्हाला सगळे युट्यूबवर माझे व्हिडिओ आहेत, शॉर्टमध्ये मी तुम्हाला दिलेले आहेत. समास, संधी, अलंकार, प्रयोग हे अगदी डिटेल्स आणि परीक्षेच्या दृष्टीनं शॉर्टमध्ये मी ते पीडीएफ स्वरूपात पण दिलेले आहेत. आणि यासोबत मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर 2 पीडीएफ पाठवलेले आहेत. या 2 पीडीएफ जर केल्या, मराठीच्या 2 आणि हिंदीच्या 2 अगोदर बेसिकच्या दिल्या होत्या आणि ऍडव्हान्सच्या पण दिलेल्या आहेत. त्या 2 पीडीएफ व्यतिरिक्त दुसरं कुठलंही पुस्तक आता तुम्ही वापरायचं नाही. किंवा ऑलरेडी पीडीएफ मधून अभ्यास केला असेल तर त्याच तुम्ही वापरा. त्याच्या व्यतिरिक्त काही मटेरियल वापरायची गरज नाही. इथं पेपर 1 ला 50 प्लस स्कोर झाला तर उरलेला 40-50 प्लस बाकीच्या विषयामधून तुम्हाला कव्हर करायचा आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही परीक्षेच्या वेळी आपली मेंटॅलिटी स्थिर असणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण साधारणतः 7-8 किंवा जास्तीत जास्त 10 चुका आपल्याला सिली मिस्टेकमुळे इथं होऊ शकतात. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये मराठी, हिंदी असेल किंवा समाजशास्त्र यासारख्या विषयांमध्ये सांगतो. गडबड केल्यामुळं किंवा गोंधळ केल्यामुळे सुद्धा काही मार्क्स आपले हातचे निघून जातात. आणि एक मार्क्स किती महत्वाचा आहे हे आता काटावर राहिलेल्यांना तुम्ही विचारून घेऊ शकता. त्यामुळं तुमचा किती अभ्यास असला तरी तुमचा परीक्षेमधलं प्रेझेंटेशन सगळ्यात महत्वाचं आहे. मेंटॅलिटी स्थिर राहणं आणि पूर्ण कॉन्फिडन्सनं प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचून 4 पर्याय इलिमिनेट करून योग्य पर्याय त्या प्रश्नासमोर गोल करणं उत्तरपत्रिकेमध्ये हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. त्यामुळे अभ्यासाबरोबर तो 1.5 तास तुम्हाला व्यवस्थित मॅनेज करता येणं महत्वाचं आहे. ओके. त्यामुळे उतारा वाचताना समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असेल किंवा उतार्यावरची प्रश्न उत्तरे वाचताना काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा, 4 पर्याय सुद्धा व्यवस्थित वाचायचा आणि मगच योग्य उत्तर तुम्हाला काढायचं. याच्या अगोदरच्या सेशनमध्ये मी सांगितलेलं आहे. बघा, पेपर 1 मध्ये 50 प्लस स्कोर झाला, उरलेले 40 मार्क्स फक्त आपल्याला मिळवायचे आहेत. तर 40 मार्क्स आपल्याला कसे मिळू शकतात? गणित बऱ्याच जणांना सांगतो, तुम्ही गणितची कितीही तयारी केला तरी पेपर 1 ला गणितला वेळ मिळत नाही. हा, एकदमच ज्यांचे एक्सलंट तयारी झाली असेल त्यांना वेळ पुरेल, पण बऱ्याच जणांचा परीक्षेला वेळ पुरत नाही पेपर 1 ला. मी माझा सुद्धा स्वतःचा अनुभव सांगतो. माझं गणित एक्सलंट असून सुद्धा ऐनवेळी काय होतं, गणिताच्या बाबतीत सूत्र आठवत नाही, कॅल्क्युलेशन होत नाहीत, पाढी पुढे जर चुकतात तर कॅल्क्युलेशन चुकायची शक्यता असते आणि त्यामुळे मग प्रेशर वाढतं. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा काय करायची ही स्ट्रॅटेजी वापरा. मराठी आणि हिंदी हाच पहिल्यांदा पहिले 2 पेपर घ्यायचे, पहिले 2 विषय घ्यायचे आणि ते व्यवस्थित तिथं प्रॉपर वे देऊन, त्याला वेळ लागत नाही या 2 विषयांना, पण प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचून उत्तरांची अॅक्युरेसी इथं ठेवा आणि इथं 50 प्लस स्कोर करा. पेपर 1 मध्ये सांगतो. त्यानंतरचा 2 विषय झाल्यानंतर तिसरा विषय परिसर अभ्यासच घ्यायचा. परिसर अभ्यासाला सुद्धा फार वेळ लागत नाही. मी आतापर्यंत नोट्स मध्ये दिलेले आहेत, 7वी पर्यंत नोट्स त्या काढलेल्या आहेत व्यवस्थित आणि प्लस त्याचे रेकॉर्डिंग मी सगळे
यूट्यूबवर आहेत, ते सर्वांनी पाहून घ्या. सर्वांना मोफत सगळ्या विषयांचे मार्गदर्शन यूट्यूबच्या माध्यमातून मी केलेलं आहे आणि अगदी शॉर्टमध्ये जेवढं पाहिजे तेवढंच त्याच्यामध्ये दिलेलं आहे. एक लेक्चर परिसर अभ्यास झालेला आहे, ते रेकॉर्डिंग स्वरूपात मी तुम्हाला उद्या पाठवतो, जेणेकरून तुमचा परिसर अभ्यासाचा बऱ्यापैकी भाग 90% भाग मी केलेला आहे, पूर्ण करून लेक्चरच्या माध्यमातून नोट्सच्या माध्यमातून दिलेला आहे. उरलेला 10% भाग तुम्ही 8वीचं पुस्तक वाचला की तुमचा परिसर अभ्यासामध्ये सुद्धा 25+ स्कोर होऊ शकतो. एकदम सोपे प्रश्न आहेत. विज्ञानचे तर तुम्हाला कव्हर करून दिलेत. राहिला समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे पण 8वीपर्यंत तुम्हाला वाचायला सांगितलं होतं. तेवढं वाचलं तर इथं 25+ स्कोर आरामात होतो. याला वेळ लागत नाही किंवा जास्त डिटेल्समध्ये यामध्ये प्रश्न विचारलेले नाही. शक्यतो प्रश्नपत्रिका अनालिसिस करताना अलीकडच्या 2-3 वर्षाच्या व्यवस्थित करा. पाठीमागच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या पूर्वीच्या अभ्यासक्रमावरचे प्रश्न आहेत. त्यामुळे अलीकडच्या 4 ते 5 प्रश्नपत्रिका व्यवस्थित अनालिसिस अजून जरी केल्या नसाल तर व्यवस्थित अनालिसिस करा, म्हणजे प्रश्नांचं स्वरूप लक्षात येतं. पूर्व ज्ञानावर आपण परिसर अभ्यासाचे बरेचसे प्रश्न काय करू शकतो, परिसर अभ्यासावरचे प्रश्न सोडवू शकतो. आणि जर पाठ्यपुस्तक 8वीपर्यंत वाचला तर तुम्हाला इथं 25+ स्कोर होऊ शकतो. 50 आणि 20 70 3 विषयामध्येच आपल्याला 70 गुण मिळू शकतात. 70 आणि 5 75 एक्स्ट्रा झालं. मग जे क्रम लक्षात आला का बघा, पहिला मराठी सोडवायचा, नंतर हिंदी, 3 नंबरला परिसर अभ्यासच ते शोधायचं. त्याच्यामध्ये कुठं जे असतील तिथनं आपण 30 प्रश्न असतात, त्या पद्धतीने ते सोडवायला सुरुवात करा. मराठी झालं, हिंदी झालं, त्यानंतर आहे परिसर अभ्यास सुद्धा 30 प्रश्न, जास्त वेळ लागत नाही. प्रश्न वाचून प्रश्न नीट वाचायचा, योग्य अयोग्य यावर नीट लक्ष ठेवा. चूक अचूक फिरकी घेण्यासाठी बरेचसे प्रश्न फिरवून विचारतात. फक्त लक्षपूर्वक प्रश्न वाचा आणि 4 पर्याय व्यवस्थित वाचून इलिमिनेशन मेथडनं काय करायचं, पेपर सोडवायचा. इथे झाला 3 विषय आपलं परफेक्ट झाले की तुम्ही TET पास झाला म्हणून समजा या 3 विषयातच. उरलेलं बालमानसशास्त्र, आता बराच काही ना तो सोपा विषय जाईल, काही ना अवघड जाईल. यातले 10 प्रश्न मात्र एकदम सोपे असतात, जे आपण आपल्या पूर्वज्ञानावर, विद्यार्थी शिक्षक या भूमिकेवर विचारले जातात. उरलेले 5 प्रश्न फक्त तुम्हाला सुटले तर 15 प्रश्न इथं तुम्हाला कव्हर झाले तरी पुरेसे आहे. एक्स्ट्रा पडले तर एकदम बेटर. तर त्या उत्पत्त्या आहे, शारीरिक वाढ विकास यावरचे जे प्रश्न आहेत त्या नोट्समध्ये मी व्यवस्थित दिलेले आहेत. तेवढ्या नोट्स प्रॉपर वाचा आणि त्या नोट्स वाचून झाल्यास तर अधिकच्या माहितीसाठी मी ज्या PDF पाठवतो त्या तेवढ्या वाचा. शास्त्रज्ञ, उत्पत्ती, त्या उत्पत्तीवर आधारित प्रश्न आपल्याला आलेले आहेत. चला बघा, 50 60 70 75 5 80 आणि 10 90 गुण इथं आपले झालेले, क्वालिफाईंगचे गुण झालेले. आणि गणिताचे जे तुमचे बोनस पॉईंट म्हणा, इथं 10 घ्या किंवा 15 घ्या, कमीत कमी सांगायला लागले बरं का. हे ॲव्हरेज मी कमीत कमी घेतले. तुम्ही जर चांगली तयारी केला तर म्हणजे इथे 100+ आपला स्कोर होऊ शकतो, लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीनं पेपर 1 ची स्ट्रॅटेजी सांगितली तुम्हाला, त्याचा क्रम सांगितला. मराठीला हिंदीला PDF पाठवलेलं आहे. परिसर अभ्यासला 8वीपर्यंत पुस्तक वाचा म्हणून सांगितलेलं होतं. त्याच्या अगोदर तुम्ही वाचलं असेल, वाचणं नसेल तर या PDF मधून मी शॉर्ट त्याचं करून पाठवलेलं आहे, नसेल तर ते वाचून घ्या. आणि 8वीचं एक पुस्तक तुम्हाला त्याच्याबरोबर वाचा. 8वीपर्यंतचाच इतिहास, भूगोल आणि विज्ञान आहे, त्याच्या पलीकडे आपल्याला नाही. त्यामुळं हे एवढं तुमचं इथं पेपर 1 इथं कव्हर होतो. फक्त वेळ इथं पुरत नाही. गणित त्यामुळं सगळ्यात शेवटी गणित घ्यायचं, गणित विषय सगळ्यात शेवटी घ्यायचा. त्यातले मी तुम्हाला जे व्हिडिओ घेतलेला आहे तुम्हाला ते आता त्या टॉपिकवर रोमन संख्या चिन्ह घेतलं, संख्याज्ञान घेतलं, अपूर्णांक घेतलं, ते व्हिडिओ सगळे आहेत. जेवढं घेतलेलं आहे त्या घटकावरील जेवढं एक 7-8 घटक करा. अंकज्ञान 10 मार्क्स तुमचे त्यातून मिळून जातील. भूमितीचे 10 मार्क्स तुम्हाला मिळतील. भूमितीचे आलेख आहे, परिमिती क्षेत्रफळ आहे. मी जे टॉपिक सोपे घेतले तेवढंच करा. आता अवघडामध्ये शिरत बसू नका, कुठल्याच विषयाला सांगतोय. फक्त मराठी आणि हिंदी आणि परिसर अभ्यास डिटेलमध्ये, परिसर अभ्यासमध्ये पण फार जास्त खोलात जाऊ नका. ओझर तर वरवरचे 1 लाईनर क्वेश्चन आपल्याला मिळतात. तर अशा पद्धतीने पेपर 1 ची स्ट्रॅटेजी आहे. 100+ स्कोर आरामात होऊ शकतो. तुम्ही घाबरून प्रेशर घेऊन तुमचा स्कोर वाढणार नाही. तुम्ही जेवढं फ्री रिलॅक्स राहून कॉन्फिडंट राहून जेवढं परीक्षेला जाल तेवढी परीक्षा इझी जाईल. आणि मी अजून सांगतो तुम्हाला, अजून शासनाचा काही निर्णय बदलेल, शिक्षकांसाठी वेगळी TET होईल किंवा मुदतीबद्दल जो काही विषय दिलेला आहे अटॅचमेंट तर ठीक आहे, किंवा आपल्यासाठी एक स्पेशल रजेस काय तर प्रोव्हिजन होऊ शकेल. तर कुठे टेन्शन आणि भीती, आपण नोकरीवर लगेच काढणार आहेत किंवा 28 संपलं तर लगेच आपण जाणार आहे असा काही संभ्रम करू नका. शासन किंवा पर्यायानं सुप्रीम कोर्ट सुद्धा परत त्याच्यावर विचार करून काहीतरी मार्ग त्याच्यावर निघू शकतो.
आणि याच्यापेक्षा अजून सोपा मार्ग सांगतो तुम्हाला. दर 6 महिन्यानंतर या परीक्षा होत आहेत. 1 महिना जरी प्रॉपर तुम्ही व्यवस्थित रजा काढून किंवा प्रॉपर लक्ष देऊन केला तर एका महिन्यात टीईटी पास होता येऊ शकतो. याच्यापेक्षा दुसरा ऑप्शन सांगतो तुम्हाला, सीटीईटी ऑप्शन आहे. हा टीईटीचा केलेला सगळा अभ्यास आपल्याला सीटीईटीला आहे असा उपयोगी पडतो. आणि टीईटी पेक्षा सीटीईटी परीक्षा पास होणं खूप सोपं राहतं, कारण बरेचसे उपयोजनात्मक त्यामध्ये प्रश्न तिथं विचारलेले आहे. टीईटी सारखा पाठांतरचा भाग तर कमी आहे आणि उपयोजनात्मक प्रश्न आपल्याला सीटीईटीला असतात. आणि सीटीईटी टीईटी पेक्षा खूप सोपी आहे. त्यामुळे काय घाबरून जाऊ नका. पहिला अटेम्प्ट असेल, यात नाही झालं तर सीटीईटीचा अटेम्प्ट आहे आणि दर 6 महिन्यानंतर या परीक्षा तुम्हाला इथून पुढे होणार आहे. त्यामुळे न घाबरता प्रेशर कमी करून तुमचा अभ्यास हा प्रेशरमुळे होत नाही. लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही जास्त प्रेशर घ्याल तेवढं या परीक्षेचं ताण जास्त येऊन अभ्यासाचं कॉन्सन्ट्रेशन कमी येईल. जे काय वाचताय ते तुम्हाला लक्षात राहणार. त्यामुळे जास्त टेन्शन न घेता अशा पद्धतीने या स्ट्रॅटेजीनं आता येणाऱ्या आठवड्याभराच्या परीक्षेला सामोरं जा. पुढचा विषय पुढे बघूया. सीटीईटीचं मार्गदर्शन तुम्हाला करतो. त्याला फक्त एकच पुस्तकं घ्यायचं आणि त्याच पुस्तकाचा तुम्ही सराव करायचा. बाकी तुम्हाला काही करावं लागणार नाही. टीईटीपेक्षा सीटीईटीचं मटेरियल पण प्रॉपर आहे आणि फक्त तुम्ही वाचन करायचं. याच्यासारखा जास्त डिटेल्स किंवा कंटेंट त्याच्यामध्ये कमी आहे. लक्षात घ्यायचं. पेपर 1ची अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी वापरून तुम्ही 100+ स्कोर करू शकता. राहिला पेपर 2. पेपर 2 साठी तुम्ही एक काम करायचं. पेपर 2 थोडंसं अवघड आहे. अवघड म्हणण्यापेक्षा डेप्थ आहे त्याच्यामध्ये. पेपर 2चा सिलेबस आहे तो 10वी पर्यंतचा आहे. त्यामुळे प्रॉपर आपल्याला तिथं वाचावंच लागेल. तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, पेपर 2 मध्ये काय करायचं, मराठी आणि हिंदी ऍज इट इज वर सांगितल्या पद्धतीने मराठी हिंदीमध्ये जो मी स्कोर केला ते टीईटी पास झाले पेपर 2 पण सांगतो. हा सगळ्यात मोठा हे आहे बरं का. मराठी हिंदी अजून तयारी नसेल तर युट्यूबवरचे माझे व्हिडिओ पहा, शॉर्टमध्ये दिलेले आहेत आणि त्या पीडीएफमध्ये शॉर्ट पीडीएफमध्ये पण मी ते तयार करून दिलेलं आहे. त्यामुळं मराठी हिंदीची अजून झाली नसेल तर ही तयारी करून घ्या. इथं तुमचा 50+ स्कोर झाला करायचाच. तुम्हाला टीईटी पास व्हायचं असेल पहिल्या अटेम्प्टमध्ये तर हे सोपे विषय आणि स्कोरिंगचे विषय. तर 50+ इथं 25 धरला मी. 50+ इथं स्कोर झाला तर तुम्ही इथं बघा सामाजिक शास्त्रामध्ये 20 आणि 20 40 स्कोर झाला. समाजशास्त्रामध्ये सुद्धा काही प्रश्न अगदी सोपे आहेत. अगदी 4थी इतिहास पासून समाजशास्त्राला 10वी पर्यंतचा सिलेबस आहे आणि त्याच्यातले बरेचसे प्रश्न सोपे आहेत. 40 मार्क्स आरामात तुम्हाला इथं पडू शकतात. लक्षात ठेवा. आणि बोनस मार्क वर सांगितले तुम्हाला. वर पण पेपर 1ला बालमानसशास्त्र आहे. बोनस मार्क 15+ घ्या तुम्ही. बघा 50 आणि 40 समाजशास्त्र झाले आणि 15 बालमानसशास्त्राचे. म्हणजे 100+ स्कोर इथं पेपर 2ला पण होऊ शकतो. होऊ शकतो. तुम्ही काही काळजी करू नका या संदर्भात. थोडंसं आता इथनं पुढे रिडिंग करा. प्रॉपर रिडिंग करून घ्या. पुस्तकातलं प्रॉपर रिडिंग करा. नोट्स आहेत की नाही, नोट्स तुम्ही ज्या तुम्हाला अगोदर दिल्या होत्या ते शॉर्ट आणि पुस्तकातलं शॉर्ट करून तुम्हाला दिलं होते. जेवढं परीक्षेला आवश्यक आहे तेवढं त्याचं परफेक्ट वाचून 2-3 वेळा झाला असेल तर तुम्ही पुस्तक एकदा काय करा, व्यवस्थित रिडिंग करून घ्या. ई बालभारती जर टाकला तर त्याच्यावर सगळ्या इयत्तांचे पुस्तकं तुम्हाला मोबाईलवर अवेलेबल होतील. मोबाईलवर वाचायला शक्य नसेल तर तुम्ही डायरेक्ट पुस्तकं शाळेतून थोड्या दिवसासाठी घेऊ शकता. पेपर 2ची स्ट्रॅटेजी तुम्हाला अशा पद्धतीने सांगितली. ही 40 जे गुण दिलेले आहे सामाजिक शास्त्र याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र 40 मार्क्स आरामात मिळू शकतात बरं का आपल्या प्रॉपर रिडिंगवर. आणि काही कंटेंट ज्या जास्त डीप मध्ये दिलेले आहेत त्याची काय तुम्हाला तेवढ्या डीप मध्ये जायची आता काही वेळ नाही. तेवढ्या पद्धतीने तयारी करून घ्या. राहिला विषय जो आपला विज्ञान गणित आहे. इथं हे सामाजिक शास्त्र जसं सांगितलं तुम्हाला, विज्ञान गणितासाठी इथं त्याच पद्धतीने 50+ स्कोर करा. विज्ञान गणितामध्ये 20 आणि 20 40 इथं पण विज्ञानामध्ये 40 विज्ञानामध्ये जास्तीत जास्त स्कोर करायचा प्रयत्न करा. आणि गणित त्याचं टप आहे. 8वी स्कॉलरशिपचं गणित आहे. आणि अजून सांगतो गणिताला तुम्ही किती हुशार असला तरी प्रॉपर वेळ पुरत नाही. कारण विद्यार्थ्यांना शिकवताना गणित आपण आपल्या वेळेनुसार सोडवतो पण स्वतः आपण सोडवताना एक टायमिंगचं प्रेशर असतं. त्यामुळे इथं पण आपल्याला वेळेचं इश्यू तयार होतो. पेपर 2 मध्ये विज्ञान गणितासाठी. मी स्वतः पेपर दिल्यानंतर पाहिलेला आहे मी. त्याला सराव खूप लागतो आणि जरी सराव असला तरी पेपरच्या वेळेचा अनुभव जो आहे तो इतर वेळी सोडवणं वेगळं आणि पेपरच्या वेळीचं तिथलं प्रेशर, टेन्शन आणि वेळेच्या मॅनेजमेंटमुळे थोडासा तो गोंधळ होतो. तर तो गोंधळ कमी करण्यासाठी इथं पण गणित सगळ्यात शेवटी ठेवायचं. मग विज्ञानला जास्तीत जास्त स्कोर करा. विज्ञान पण खूप सोपे प्रश्न आहेत. पेपर 2 मध्ये पण सांगतो तुम्हाला. आणि त्याचा पण सिलेबस 5वी पासूनचा आहे.
त्यामुळे विज्ञानामध्ये जास्तीत जास्त स्कोर करा. उरलेला वेळ शेवटी मग गणितासाठी द्या. आणि इथं 15 प्लस इथं पण 15 बालमानसशास्त्रासाठी घ्या. 10 प्रश्न तुम्ही कुठलीही प्रश्नपत्रिका करा, त्यातले 10 प्रश्न जे आहेत 10 प्रश्न आपल्याला आपल्या पूर्वज्ञानावर सोडवता येऊ शकतात. तर उरलेल्या प्रश्नांची तयारी तुम्ही उपपत्ती असतील, शास्त्रज्ञ असतील, त्यांनी मांडलेले विचार असतील, शास्त्रज्ञांच्या व्याख्या असतील, यावर प्रश्न असतात. व्याख्यावरचे प्रश्न थोडं लक्षात राहणं थोडं जिकिरीचं राहतं. त्यामुळं जेवढं शॉर्ट पद्धतीनं तुम्हाला त्यातला अभ्यास करता येईल तेवढ्या पद्धतीनं करा. अशा पद्धतीनं आपण जी स्ट्रॅटेजी पाहिलेली आहे या स्ट्रॅटेजीनं तुम्ही काय करा 50 प्लस स्कोर आपण करू शकतो. आणि यातलं एक लेक्चर आपलं झालेलं आहे ते आपण उद्याच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला विज्ञान या विषयामधला एक भाग राहिला होता आपला. आता तुम्हाला हे इयत्तानुसार मी आतापर्यंतचे लेक्चर घेतलेले आहेत. 6वीचा 5वीचा 6वीचा 7वीचा एक थोडासा भाग राहिलेला आहे, तो पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला कव्हर करून देतो. आणि समाजशास्त्राचे पण एक 2-3 लेक्चर मी तुम्हाला ऑनलाईन शक्य झालं तर ऑनलाईन बघूया, नसेल तर मी हे रेकॉर्डिंग स्वरूपात तुम्हाला सगळे जे टॉपिक आहेत किंवा इम्पॉर्टंट त्यातल्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. ओके, धन्यवाद. तर येणारी जी 8 दिवसाची तयारी आहे तर ती प्रॉपर अशा पद्धतीनं करा. कोणतेही प्रेशर भीती न घेता अशा पद्धतीनं करा. आणि अजून सुद्धा सांगतो, या वेळेपर्यंत जरी तुमचा काय अभ्यास नसेल तर उरलेल्या वेळेमध्ये अशा पद्धतीचं प्रत्येक विषय थोडंच ओझरतं आणि प्रश्नसंच फक्त ॲनालिसिस केला तर येणारी परीक्षा शिक्षक म्हणून आपल्याकडे एक 70% ज्ञान आहे. उरलेले 30% ज्ञान वापरायसाठीच आपल्याला हा अभ्यास करायचा आहे. आणि 30% वापरून आपण 100% ही परीक्षा पास होऊ शकतो. आणि येणारी जुलैमध्ये जी CTT परीक्षा आहे त्यासाठी एकच पुस्तक घ्या. ते पुस्तक तुम्ही प्रॉपर ॲनालिसिस केलं, तिथं फक्त वाचन आणि समजून घेणं या दोनच गोष्टी केल्या तर ती परीक्षा आपल्याला पास होता येऊ शकतं. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कसा वाटला त्याची कमेंट्स पण द्या. आणि हे इतर सर्व शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा, जेणेकरून त्यांना येणारी TET परीक्षा पास होण्यासाठी आत्मविश्वास होईल, त्यांचा कॉन्फिडन्स चांगल्या पद्धतीने बिल्डअप होईल. ओके, धन्यवाद.